आदरणीय आबासाहेबांनी वडार समाजासाठी 1912 पासून अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे मित्रांनो। 2012 साली सांगोला तालुक्यामध्ये आबाच्या माध्यमातून आपण सांगोला तालुक्याला वडार समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली। आज सांगतो मित्रांनो, आज जर आबा असते तर आपला नेता आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसला असता, हे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो। वडार समाजाच्या बाबतीत बोलायला गेलं तर आमच्या वडार समाजाला महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुणीही न्याय दिला नाही, तो आमच्या दीपक आबांनी न्याय दिलेला आहे। पंचायत समितीचा सदस्य बिरा घेतके राजा एक वाजता उठून आबासाहेब तुम्ही त्यांना कागद गोळा करायला सांगितले आणि तुम्ही तिसऱ्या दिवशी त्यांना बिनविरोध महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही वडार समाजाचा पंचायत सदस्य बिनविरोध काढला। दुसरी घटना बघायला गेली तर वाडेगावची पंचायत समिती सदस्य तिथला एक वेळेस साहेब बाबासाहेब आपण बिनविरोध दिला। म्हणजे महाराष्ट्रामध्ये वडार समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमचे आदरणीय दैवत दीपक आबा सावळेवाडी हे तुम्ही केलेलं आहे। मित्रांनो, जास्त काही बोलणार नाही, मला वेळेचं बंधन आहे, पण सांगोल तालुक्याचा खरंच जर वाली कोण असेल तर तो दीपक आबा आहे। तुम्हाला सांगतो, राजा कसा असावा? राजा दुसऱ्याच्या ताटातलं घेणारा नसावा, राजा आपल्या त्या ताटातलं दुसऱ्याला देणारा असावा। गोरगरीब जनतेचा राजा, 18 बलुतेदारांचा राजा हा दीपक आबाच आहे, एवढंच सांगतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।